आणि मी माझ्या देवाला पहिलं थँक्यू म्हणेन, जे देशमुख सर आहे आणि त्यांनी मला स्थान दिलं होतं. आणि देवावर मी विश्वास ठेवला, कारण का मी वैतागलो होतो अगोदर. का वैतागलो होतो? कारण का सर मी आज तुमचं आपले प्रेसिडेंट समाधान सर आज हेच कार्ड होतं आणि मला माझ्या हॉटेलवरती दिलं होतं हे कार्ड. काय करू शकतं कोच हे कार्ड होतं. सुरेश देशमुख सर. मी पण शोधतोय, मला मंगेश भरके कार्डवर भेटलं. कार्ड दिलं होतं आणि माझा नंबर सेव्ह करून गेलं होतं आणि माझ्या वडिलांना पहिलं त्यांनी सांगितलं होतं तिथेच बाहेर. आणि तो दिवस होता बघा, देव तुम्हाला प्रत्यक्ष येणार नाही, पण माझा वाढदिवस होता आणि मला देवानच त्या देवाला पाठवलं होतं. सर तुम्ही नंबर सेव्ह करून घेतला तिथं. हे स्लाइड लाईन आहे, आपण म्हणतो स्लाइड लाईनच्या नादाला लागायचं नाही, बरोबर आहे, पण असे पण स्लाइड लाईन पाहिजे की तुमच्या जीवाभावाची पाहिजे. आणि मग त्याच्यातून मी वैतागलो होतो आणि मला खरोखर वजनच कमी करायचं होतं. कारण का मी दारू गुटखा तंबाखू असं काहीच खाल्लं नव्हतं, तरी पण कोरोनाच्या टायमिंगला जोपर्यंत पैशाच्या पाठीमागे लागलो होतो सर, माझ्याकडे पहिले काहीच नव्हतं. माझे मामा MSCB मध्ये उपकार्यकारी अभियंता आहेत. माझ्या आई वडिलांनी जर महाबळेश्वरला आला असेल तर मॅप्रो गार्डन म्हणून आहे, तिथं सगळं दोघांनी पण लाईफ सगळं तिथं घालवली होती आणि गोरगरीब घरातलाच होतो, पण करण्याची जिद्द होती. आणि महाबळेश्वरच्या अशा ठिकाणी माझा जागा असल्यामुळे मी तिथे व्यवसाय चालू केला होता सर. आणि 8-10 वर्षात जे आपण हे बघतोय, पण इथं त्रिसूत्री आहे, तिथं त्रिसूत्री नव्हती. ती ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली ते मला कळलं की त्याच्यासाठी मी व्यवसायामध्ये पडलो सर. ग्रॅज्युएशन झालं होतं, MA 1 वर्ष केलं होतं इकॉनॉमिक्स मधून, पण बिझनेस असल्यामुळं 5वी-6वीला असतानाच आमच्या तिकडं जांभळं, गाजर, काकडी, कारण का स्ट्रॉबेरी त्यावेळेस महाग असायची, लहान मुलांना ते काय द्यायचे नाही, पण तिथपासून एक आवड निर्माण झाली होती बिझनेसची. आणि त्याच्यानंतर ना ह्या व्यवसायात हॉटेल व्यवसाय केला. जामजेलीचं माझं पुण्यामध्ये चांगलं ऑल आयडियल चांगल्या VIP सोसायटीमध्ये जातात, बरेच आपले प्रेसिडेंट टीम त्या खराडीमध्ये. अशा सोसायटीमध्ये माझ्या प्रत्येक कस्टमरला माझी स्ट्रॉबेरी जाते. 5 मिनिटं घेतो सर, तर 5 मिनिटं. अशा ठिकाणी सगळं माझं होत होतं आणि मी असंच लहानापासून कोणाचा तरी आदर्श घेत चाललो होतो. जे विजन बघितलं होतं ते 8-10 वर्षात माझं कम्प्लीट झालं होतं लग्न झाल्याच्या नंतर. पण एकच विजन, असा प्रॉब्लेम झाला होता, आमचं लव्ह मॅरेज झालं होतं, त्यावेळेस माझी तब्येत कमी होती आणि नंतर ना खाणं पिणं आणि सगळं हॉटेल बिटेलमुळे माझं वजन वाढत गेलं आणि तोपर्यंत व्यायाम होत नव्हता किंवा सातत्य राहत नव्हतं. आणि कोरोनाच्या काळामध्ये माझं 104 किलो वजन झालं आणि आपलं सरकारी नोकर नव्हतो मी, त्याच्यामुळं काय झालं, सगळं ठप्प झालं. ठप्प झाल्याच्या नंतर मी डोंगराने चालायला गेलो आणि चालताना माझा असा प्रॉब्लेम झाला की माझी एक बाजूची जी प्रोस्टेटची टेस्टिस बोलतो ना आपण, तिथं पेन व्हायला लागलं. आणि क्रिकेट खेळताना त्यावेळेस असा पायाला पूर्ण अशा कळा मारत होत्या, इकडून मागून मला पेन होत होतं. आणि डॉक्टरांनी गेलो आणि डॉक्टरांना मी ती जागा दाखवायला थोडंसं लाजलो आणि डॉक्टरांनी पण काय केलं, पेन किलर जवळ दिलं. 8 दिवस माझे गेले. 8 दिवसानंतर परत डॉक्टरांनी विचारलं कसं आहे, मला हाय चांगलं आहे. मी परत 8 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि 15 दिवसानंतर ना ज्यावेळेस मी चालायला गेलो त्यावेळेस मला ते परत पेन व्हायला लागले. आणि ते करत असताना मग डॉक्टर दुसरे बघितले आम्ही आणि तिथं ब्लड टेस्ट केली, सोनोग्राफी केली. वयाच्या 30व्या वर्षी मला कॅन्सर सांगितला. लाखची लोक ऐकून घ्या मी काय सांगतोय. मला कॅन्सर सांगितला वयाच्या 30व्या वर्षी. सगळं मी तोपर्यंत 8-10 वर्षात स्ट्रगल केलं होतं आणि मला पाहिजे तेवढं मिळालं होतं, पण शरीर नाही मिळालं. मला पहिल्यांदा माझा आई वडील आणि माझी मुलं बाळा आठवली. मला तो क्षण नाही आठवसा वाटत, पण लोकांना तो सांगितल्याशिवाय जाग येत नाही अशी चीड येते मला. अहो तुमचं आयुष्य एवढं चांगलं आहे, तुम्ही जे बोलला ना मागाशी तेच मी सांगतो. आपलं आयुष्य एवढं चांगलं आहे पण आपल्याला कळत नाही. आज करू, उद्या करू, परवा करू. आणि हे ज्यावेळेस मला त्याच्यातून मी बाहेर होतो, ब्लड टेस्ट
झाली, सगळं झालं, केमो झाली माझे, दीनानाथ मधनं मी बाहेर पडलो, सगळं झालं होतं. मला वजन कमी करायचं होतं. देशमुख सरांनी सांगितलं, त्यांनी चांगला फॉलोअप घेतला. पण मागाशी सांगितलं ना सरांनी, किडनी जाते, लिव्हर जाते, असे पण मला हे करत होते, त्रास म्हणजे सांगत होती लोक, काय ना काहीतरी होतं, नको घेऊस. ते डबं बघितलं तर कोणतरी बाहेर जाऊन सांगणार आहे. आणि परत त्याच्यातून मला जगायचंच होतं, म्हणून मी गणपती बाप्पावरती विश्वास ठेवला, की जे पहिल्यापासून मी हे करत होतो ना, हेच म्हणलं देव आहेत माझे, आणि ह्यांच्यावर विश्वास ठेवला. ज्या दिवशी डॉक्टरने मला सांगितलं हे खाऊ नको, तोपर्यंत मी हे सेमिनार बघितलं नव्हतं. मी ह्यासाठी 6 महिने लावले. तुम्ही वेळ नका लावू. आणि 6 महिन्यानंतर मला वाटलं मी किती ह्याच्यामध्ये मागे पडलो हे मला कळलं. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याच्या नंतर मी सगळं, डॉक्टर म्हणले खाऊ नको, मी सेमिनार बघितले. आणि 24 वर्षाचे आपले ज्यांनी खाल्ले असे मनी जावळे सरांना बघितलं मी. आणि त्याच्यानंतर 6 महिने फक्त आमच्या घरीच घेतलं होतं. पण मला आता 2 वर्ष 1 महिना झाला. मी काम फक्त 15 महिने केले सर, 15 महिने. आणि दुसरा जो माझा बर्थडे आला, तिथपासून विजन असं ठेवलं की मला किती बी काय बोलू दे, पण मी माझा बिझनेस, माझा हे काहीच बघितलं नाही. आणि आज पण मी सांगतो, मी माझ्या स्वार्थासाठी करतच नाहीये. जी माझ्यावरती वेळ आली ही इतरांवरती वेळ नाही होती. मी खरोखर सांगतो, मी देशमुख सरांच्या मॅडम, राम सर, अंकिता मॅडम आणि शिवाजी सर आणि जयश्री मॅडम ह्यांचा फॉलोअप घेतला. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, मी स्पॉन्सर, मेंटॉर, त्यांच्यावरचे मेंटॉर असलेले एवढ्यानंच बघितलं. दुसरं कोण काय सांगेल ह्याला बघितलंच नाही. राम सर मला म्हणायचे, देशमुख सर म्हणायचे, ह्या महिन्यात VIP पाहिजे. यस टायगर, हो सर, हो सर. 9 महिने मी VIP राहिलो. म्हणून माझी ऑर्गनायझेशन बिल्ड झाली. आणि माझ्यावर जे ऑर्गनायझेशनने माझ्यावर विश्वास ठेवला, असे माझे आता प्रत्येकाची नावं घेत नाहीत, पण तुम्ही विश्वास ठेवला म्हणून आपण घडलो. आणि अजून आपण घडवणार आहे. 100% माझ्यासारखे तुम्ही पण होणार.